मोदी सरकारने महिलांना मोठी भेट दिली आहे। केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानाची मुदत 1 वर्षाने वाढवली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याची माहिती दिली। उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अनुदानाची कालमर्यादा 31 मार्च 2025 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। गेल्या वर्षी सरकारने 14.2 किलोच्या सिलेंडरवरील सबसिडी 300 रुपयांपर्यंत वाढवली होती। राज्यात कुठे थंडी तर कुठे उन्हाच्या झळा जाणवत आहेत। त्यातच आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याचे पाहायला मिळत आहे। गुरुवारी सोलापुरात सर्वाधिक 38.6 तर यवतमाळमध्ये 38.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे। उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण झाल्यामुळे कमाल किमान तापमानात वाढ झाली आहे। नांदेड, परभणी, उदगीर, जेऊर, कोल्हापूर, मालेगाव, पुणे, सातारा येथे कमाल तापमान 35 अंशांच्या वर गेले होते।